हॅलो गाईज, वेलकम टू DMI किंगडम. तर आजचा आपला टॉपिक आहे एक्झाम सिरीज 2 मधला की सिलेबस कॉपीचा अभ्यास करून कसं आपल्याला पासिंगसाठी ओळखायचं आहे. तर सगळ्यात पहिले टार्गेट UT 2K24 फर्स्ट PMS 2022ची जेव्हा आता UT आहे त्यासाठी आपण टार्गेट करतोय. तर त्यामध्ये सिलेबस कॉपीचा आपण आज सिलेबस कॉपीबद्दल बोलणार आहे. तर सिलेबस कॉपी सगळ्यांकडे असते आणि सगळे सिलेबस कॉपीनुसारच स्टडी करतात, बट त्याचा योग्य प्रकारे वापर करून जो स्टडी करतो तोच चांगले मार्क्स मिळवतो किंवा डिस्टिंक्शन ज्याला म्हणतो आपण अबव 75% आणतो. तर त्यामध्ये सिलेबस कॉपीमध्ये इम्पॉर्टंट आहेत त्या म्हणजे 3 गोष्टी. तर सगळ्यात पहिली गोष्टमध्ये आपण बघतो सिलेबस वाईज की सिलेबसमध्ये कंटेंट काय काय. आता ते तर सगळ्यांनाच माहीत राहतं, बट इम्पॉर्टंट गोष्टी ह्या 2 आहे की एक तर ब्ल्यू प्रिंट आणि एक तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मीन्स टॉपिक्स की कसं आहे, MCQला कोणतं आहे, SCQला कोणतं आहे आणि LAQला कोणतं आहे. आणि त्यानंतर ब्ल्यू प्रिंटमध्ये कोणत्या क्वेश्चनमध्ये कोणता टॉपिक येणार आहे. तर त्यामध्ये मी तर सांगतो तुम्हाला की ब्ल्यू प्रिंट आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन्स टॉपिक्स याचे तुम्ही झेरॉक्सच करून टाका आणि स्वतःजवळ ठेवा. कारण की आता तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघितलं तर आता हे संहिताचं तर काही नाही, 50 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन, 50 चरक 50 अष्टांग. तर त्यामध्ये मार्क्स डिस्ट्रीब्युशन कळतं आपल्याला, MCQ SCQ LAQ या टाईपमध्ये आपल्याला कळतं, म्हणजे त्यानुसार आपण त्या टॉपिकचा स्टडी कराल. त्यानंतर ब्ल्यू प्रिंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ब्ल्यू प्रिंट इम्पॉर्टंट काय आहे तर टू नो एक्झॅक्टली मीन्स व्हॉट इज टू रीड अँड व्हॉट इज टू स्किप. म्हणजे आपल्याला कळतं की काय रीड करायचं आपल्याला. फॉर एक्झाम्पल आता इथं संहिताचा क्वेश्चन नंबर 1 SCQ दिलेला आपल्याला, तो येणार आहे अष्टांगच्या सूत्रस्थान 1, चरक सूत्रस्थान 9 आणि चरक सूत्रस्थान 10. तर त्यामधून आपल्याला कळतं की ते SCQचे टॉपिक्स येतं, यामधून SCQ कोणते कोणते येऊ शकतात. ते आपण टाकले आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूबवर पण टाकणार आहे जवळपास लवकरच. तर ते तिथून बघून घ्यायचे तुम्ही. तर त्यानुसार स्टडी केला मीन्स ओव्हरऑल एक असं आहे की स्टेप वाईज लर्निंग कशी. सगळ्यात पहिले तुम्ही एक कोणता पण टॉपिक निवडला तो तुम्ही सिलेबसमध्ये जाऊन बघितला की त्याच्यावर MCQ SCQ आणि LAQ कोणत्या टॉपिकवर आहे. आणि त्यानंतर तुम्ही ब्ल्यू प्रिंटमध्ये बघितला की हा टॉपिक कोणत्या क्वेश्चनमध्ये येणार आहे, किती चान्सेस आहे, मीन्स आपण एक प्रिडिक्शन लावू शकतो. त्यानुसार जर तुम्ही स्टडी केली तर इट इज द इजिएस्ट वे टू कव्हर ऑल टॉपिक विदिन 15 to 20 days. अँड फास्ट लर्निंगसाठी एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर भरपूर जणांचे क्वेश्चन होतं की आता मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की क्वेश्चन पेपर जे तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करा. तर त्यामध्ये प्रॅक्टिस कशी करायची तर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्या, त्यानंतर एखादी रफ बुक किंवा रफ पेजवर एक त्या क्वेश्चनचा माइंड मॅप बनवा की हा क्वेश्चन मला कसा लिहायचा आहे. मीन्स मोस्ट ऑफ द क्वेश्चन LAQ म्हणलं तर डिफिकल्ट जातं मुलांना लिहायला. मुलं जे क्वेश्चन विचारले तेवढं कंटेंट लिहून येतं. तर ते कसं लिहायचं, काय लिहायचं आपण मी तुम्हाला आता पुढं येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे एक करून. तर तुम्ही एक फक्त काम करा, रफ बुक किंवा एक रफ पेज बनवा, त्यावर तुम्हाला जे इम्पॉर्टंट SCQ LAQ वाटत आहे त्यांचे माइंड मॅप बनवून जेव्हा पण तुम्ही टॉपिक रीड करताय त्यांचे माइंड मॅप बनवा, फ्लो चार्ट बनवा. आणि त्यातल्या त्यात ते जे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते आपले टेलिग्रामवर टाकलेले. तर नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे आपला संस्कृत पासिंग आणि होल पेपर. त्याच्यामध्ये मी तुम्हाला संस्कृतची पासिंग कशी करायची, आपल्याला किती इझिएस्ट वे सांगणार आहे. आणि संस्कृत सारखा इझिएस्ट सब्जेक्ट नाही हे तुम्हाला कळेल माझा व्हिडिओ बघितल्यानंतर. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संस्कृतबद्दलच बोलणार आहे, संस्कृतला डिफाईन करणार आहे थोडं. मीन्स जो पेपर आहे त्याला एकदा खोलून बघितला आपण तर आपल्याला कळतं की यार काहीच नाही, आपल्याला फक्त एवढा पार्टचा एवढा स्टडी करायचा आहे बस. मीन्स संस्कृत हा सगळ्यात इझिएस्ट टॉपिक आहे. तर बाकी होल अँड सोल पासिंगच्या कंटेंटसाठी माझ्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करा आणि तिकडून